नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेशी पोल्ट्रीवाला चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोंबडी अचानक का मरते, त्यामागची खरी कारणे आणि त्यावर उपाय. अनेक वेळा असं होतं की सकाळी कोंबडी ठणठणीत असते आणि संध्याकाळपर्यंत अचानक मरते. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. कारण 1. संसर्गजन्य आजार. रानीखेत, कॉलरा, सर्दी, खोकला हे आजार खूप धोकादायक असतात. लक्षणे: नाकातून पाणी येणे, डोळे सुजणे, खाणं बंद करणे, अंग सुस्त होणे. उपाय: वेळेवर लसीकरण करा आणि आजारी कोंबडी वेगळी ठेवा. कारण 2. खराब पाणी व खाद्य. घाण पाणी, बुरशी लागलेलं खाद्य हे कोंबडीसाठी विषासारखं असतं. उपाय: रोज स्वच्छ पाणी बदला आणि कोरडं ताजं खाद्य द्या. कारण 3. उष्णता व थंडी. उन्हाळ्यात खूप गरमी आणि हिवाळ्यात जास्त थंडी कोंबडी सहन करू शकत नाही. उपाय: शेड हवेशीर ठेवा, उन्हात पाणी जास्त द्या, थंडीत पडदे लावा. कारण 4. विषबाधा. शेतात फवारणीचे औषध, उंदीरमार औषध कोंबडीने खाल्लं तर लगेच मृत्यू होतो. उपाय: अशी औषधं कोंबड्यांपासून दूर ठेवा. कारण 5. लसीकरणाचा अभाव. लस न दिल्यास आजार पटकन पसरतो आणि मृत्यू होतो. उपाय: डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेवर लसीकरण करा. कारण 6. स्वच्छतेचा अभाव. घाण शेड म्हणजे आजारांचं घर. उपाय: आठवड्यातून एकदा शेड स्वच्छ करा, ओलसर कचरा काढा. एक्स्ट्रा देशी उपाय: आठवड्यातून 2 वेळा पाण्यात लसूण प्लस हळद घालून द्या. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शेतकरी मित्रांनो, हे सगळे उपाय नियमित केलेत तर तुमच्या कोंबड्या निरोगी राहतील आणि नुकसान कमी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि खानदेशी पोल्ट्रीवाला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.